नमस्कार, मी अरविंद कड. तुम्ही पाहत आहात महाटॉक्स लाईव्ह. आजच्या या लाईव्ह बुलेटिनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बुलेटिनमध्ये आपण दिवसभरातील 5 महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. त्यातली पहिली घडामोड आहे ती राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी आहे. खरं तर उद्या शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी अंतिम निकाल येणार आहे. उद्या 10 जानेवारी ही कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना ही तारीख दिली होती आणि उद्या या प्रकरणी महत्त्वाचा निकाल येणार असतानाच राज्याचे मुख्यमंत्र्यांची भेट जी आहे ती राहुल नार्वेकर यांनी घेतलेली आहे. खरं तर यासंबंधीची जी सुनावणी होती ती राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात सुरू झाली होती आणि त्यावर हा निकाल येण्यापूर्वी ही भेट झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेले आहेत. दरम्यान या सर्व प्रकरणावरती ठाकरे गटाने आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांनी या संदर्भात कोर्टात धाव घेतलेली आहे. या संदर्भात आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यानंतरची दुसरी बातमी आहे ती म्हणजे ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना आज यांच्या घरावरती ईडीची धाड पडली. खरं तर उद्या हा निकाल येणार आहे की आमदार अपात्र आणि त्याच्या आदल्या दिवशी ही धाड पडल्यामुळे शिवसेनेला दुसरा धक्का हा मानला जात आहे. त्यानंतरची तिसरी बातमी जी आहे ती काँग्रेसच्या गटातून आहे. काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार यांना जामीन मंजूर झालेला आहे. नागपूर खंडपीठाने हा जामीन मंजूर केलेला आहे. या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतरची चौथी बातमी आहे ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं 20 जानेवारीला मुंबईत आंदोलन होणार आहे आणि या आंदोलनाला परवानगी देऊ नका अशी मागणी गुणरत्न सदावर्ते जे ॲडव्होकेट आहेत त्यांनी मागणी केलेली आहे. त्यानंतरची पाचवी बातमी आहे ती म्हणजे मोहम्मद शमीला राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. खरं तर आज या पुरस्काराचं वितरण झालं. 2023चे हे पुरस्कार आहेत. या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर या बातम्या आहेत. त्यातली पहिली बातमी आपण आता सविस्तरपणे पाहूयात. ती पहिली बातमी आहे ती राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी आहे. कारण जेव्हा शिंदे गट जो आहे तो मूळ शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत जाऊन एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर जे आहे ते 16 आमदारांचं प्रकरण हायकोर्टात आपलं सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात जी काही सुनावणी घ्यायची होती या सुनावणीचा चेंडू हा विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टोलवला होता आणि या संदर्भात गेले 7 ते 8 महिने सुनावणी सुरू होती. त्यामुळे या संदर्भात काय निकाल लागणार याकडे सध्या राज्याचं किंवा देशाचं लक्ष लागलेलं आहे. कारण घटनात्मकदृष्ट्या हा मोठा पेच निर्माण झालेला होता. त्यामुळे जे घटनाकार आहेत, जे घटनेचे कायदेतज्ञ आहेत, अभ्यासक, त्यांच्या दृष्टीने सुद्धा ही महत्त्वाची केस आहे. त्यामुळे या केसचा निकाल जो आहे तो अंतिम निकाल उद्या लागणार आहे. परंतु या केसची सुनावणी ज्यांनी घेतली ते राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आलेलं आहे. या संदर्भात ठाकरे गटाने आक्षेप घेत ते सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यांनी या संदर्भात प्रतिज्ञापत्र जे आहे ते सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेलं आहे. दरम्यान या सगळ्यावरती उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले आहेत आपण पाहूयात. आम्ही सर्वोच्च न्यायालयात नमूद केलेलीच आहे ती आज आपल्या माध्यमातून मी जनतेच्या न्यायालयात नमूद करू इच्छितो. असं आजपर्यंत कधी झाल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही आणि हे उघड घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. लवाद म्हणून आपल्या विधानसभेचे अध्यक्ष महोदय तिकडे जे काही बसलेले आहेत त्यांनी 2 वेळेला मग ते इलिगल असतील काही असतील पण मुख्यमंत्री यांना घरी जाऊन ते भेटले. एकतर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना असं जाऊन भेटू शकतात का, हा भाग वेगळा झाला. पण आता ते ज्या भूमिकेत आहेत त्याचा अर्थ असा की न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटलेत आणि एकदा नाही 2दा, काल परवाकडे तर भेटलेलेच आहेत. पण हे आणखीन काही ही शेवटची संधी म्हणून ही काय तारीख आहे 18 ऑक्टोबरच्या सुमारातली आहे आणि ही भेट कधी झाली होती. आजारी नार्वेकर अचानक वर्षावर म्हणजे 2 वेळा आतापर्यंत ते आरोपीला भेटलेले आहेत. आरोपीला ते भेटतात इकडे न्यायमूर्ती आणि आरोपी दोघांचे फोटो आहेत त्याच्यामध्ये. कारण आमच्या दृष्टीने ते आरोपीच आहेत. आम्ही त्यांच्यावरती अपात्रतेचा गुन्हा किंवा खटला दाखल केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे यांनी असं सांगितलं आहे की न्यायाधीश आणि आरोपीची मिलीभगती आहे. त्यामुळे कुठेतरी या निर्णयाला, या भेटीला काही अर्थ नाही आहेत अशा प्रकारे त्यांनी वक्तव्य केलं. त्याचप्रमाणे अशी जर मिलीभगत होत असेल तर ही
अशी जर मिलीभगत होत असेल तर ही लोकशाहीची हत्या आहे, असं प्रकारचं विधान जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केलं. दरम्यान या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी सुद्धा असं म्हटलं आहे की आमचं जे सरकार आहे ते कुठलेही नियम तोडून झालेलं नाही, आम्ही नियमाला धरूनच सरकार स्थापन केलेलं आहे. दरम्यान शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या या प्रतिक्रियेमुळे शिवसेनेच्या जे दोन्ही गट आहेत म्हणजे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये दावे प्रतिदावे सुरू झालेले आहेत, कारण उद्या अंतिम निकाल येणार आहे. प्रत्येक गट सांगतोय की लोकशाहीची न्यायालय जे आहे ते लोकशाहीची बूज राखेल किंवा आमच्या बाजूने निर्णय येईल. त्याचप्रमाणे या संदर्भात जेव्हा गिरीश महाजन भाजपचे मंत्री आहेत त्यांना या संदर्भात प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की एकनाथ शिंदे किंवा जे 16 आमदार आहेत ते अपात्र झाले तरी सरकारला काहीच फरक पडत नाही, कारण अजित पवार जे आहेत ते आमच्यासमोर आहे. अजित पवारांना राष्ट्रवादीच्या 40 आमदारांचं समर्थन आहे, त्यामुळे सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे, अशा प्रकारचं विधान गिरीश महाजन यांनी केल्यामुळे आणि एकनाथ शिंदेंनी असं सांगितलं की नियमाला धरून आम्ही सरकार स्थापन केल्यामुळे ह्या दोन्ही नेत्यांच्या या वक्तव्यामुळे कुठेतरी राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झालेली आहे. नेमकी उद्या काय होणार. त्याचप्रकारे घटनातज्ञांनी सुद्धा यावर आपलं मत केलेलं आहे. ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी सुद्धा या संदर्भात असं सांगितलं आहे की खरं तर न्यायालयाने निकाल दिल्यानंतर रिझनेबल टाईममध्ये म्हणजे 3 महिन्याच्या आत हा निकाल देणे महत्त्वाचं होतं, परंतु राहुल नार्वेकरांनी याच्यामध्ये वेळ काढूपणा केला, त्यामुळे ही निकाल वेळेत लागला नाही. त्याचप्रमाणे त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे अध्यक्षपदाची जी प्रतिष्ठा होती ती राहुल नार्वेकरांनी धुळीला मिळवलेली आहे, असं प्रकारचं वक्तव्य जे आहे ते बापट यांनी केलेलं आहे. त्यानंतर शरद पवार यांनी सुद्धा या संदर्भात आज पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी एक मोठं विधान केलेलं आहे आणि ते विधान असं आहे की केंद्रात जोपर्यंत सत्ता बदल होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचं जे आहे ते होतच राहणार आहे, कारण शरद पवारांचा थेट रोख हा ज्या काही यंत्रणा असतील त्यांच्यावरती आहे. त्यामुळे उद्या या प्रकरणात काय निर्णय होणार हे सगळ्या राज्याचं लक्ष लागणार आहे. आपण त्या गोष्टीकडे लक्ष देणार आहोत. त्यानंतरची दुसरी बातमी आहे ती ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना आज ईडीची धाड पडली. सकाळी 8 वाजता त्यांच्या घरावर धाड पडली. जोगेश्वरी विधानसभेचे हे ठाकरे गटाचे आमदार आहेत. आपण जर बघितलं तर रवींद्र वायकर यांना भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या संदर्भात गेल्या वर्षी आरोप केले होते आणि या संदर्भात तक्रार केली होती. जोगेश्वरीमधील कथित भूखंड प्रकरणी ही आरोप होता आणि जेव्हा उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी जुलै 2021मध्ये मुंबई महापालिकेची परवानगी न घेता ह्या भूखंडावर 500 कोटी रुपयाचं पंचतारांकित हॉटेल जे आहे ते रवींद्र वायकर यांनी बांधलं होतं आणि या प्रकारची जी तक्रार आहे ती किरीट सोमय्या यांनी दाखल केली होती. त्या संदर्भात वेळोवेळी रवींद्र वायकर यांना चौकशीला सुद्धा बोलवण्यात आलं होतं, परंतु आज अचानक सकाळी 7 वाजता 7 ते 8च्या सुमारास ही धाड त्यांच्यावरती पडली. दरम्यान या संदर्भात सकाळी जेव्हा ही धाड पडली तेव्हा आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत हे त्या ठिकाणी घटनास्थळी गेले. नक्की चेतन यांनी या संदर्भाचा आढावा घेतला आहे. नक्की चेतन यांनी काय सांगितलं बघूयात. गटाचे आमदार रवींद्र वायकर आणि माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या घरी आज सकाळी 8:30च्या सुमारास ईडीकडून धाड टाकण्यात आलेली आहे. तब्बल 7 ते 8 ठिकाणी जोगेश्वरीच्या भागामध्ये ईडीकडून ही धाड जी आहे ती टाकण्यात आलेली आहे. आपण सध्या जोगेश्वरीच्या श्यामनगर परिसरात उभा आहोत, ज्या ठिकाणी रवींद्र वायकर यांचं निवासस्थान जे आहे ते आहे कल्पतरू इस्टेटमध्ये. याच बिल्डिंगमध्ये रवींद्र वायकर जे आहेत ते राहत आहेत. 16व्या मजल्यावर खरं तर रवींद्र वायकर यांचं घर आहे. 1601 आणि 1602 अशा 2 सदनिका ज्या आहेत या सदनिकांमध्ये रवींद्र वायकर हे या ठिकाणी राहत आहेत. सकाळी 8:30च्या सुमारास ईडीकडून धाड जी आहे ती या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे आणि सकाळपासूनच आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. महिला कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मात्र हे जे प्रकरण आहे हे कथित पंचतारांकित हॉटेलचा गैरव्यवहार झाल्याचं प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप जे आहेत ते केले होते आणि 500 कोटीचा घोटाळा रवींद्र वायकर यांनी या प्रकरणात केला असल्याचा आरोप जो आहे तो एकंदरीत किरीट सोमय्या यांनी लावला होता. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर रवींद्र वायकर यांच्यावर ईडी चौकशी होणार अशी चर्चा जी आहे ती होताना आपल्याला कुठेतरी पाहायला मिळालेली आणि त्यानंतर आज ईडीकडून एकंदरीत
रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानावर धाड टाकण्यात आलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर तब्बल 12 ईडीचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण या प्रकरणातले कागदपत्र जे आहेत त्याची पडताळणी जी आहे ती सध्या रवींद्र वायकर यांच्या घरी जी आहे ती सुरू आहे आणि तब्बल किती वेळ ही चौकशी सुरू राहणार हे माहितीप्रमाणे फक्त त्यांच्या घरीच नाही तर इतर ठिकाणी ज्यांची कार्यालय आहेत तिथे सुद्धा ईडीने धाड मारलेली आहे. त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियाची ईडीकडून कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान रवींद्र वायकर यांची ही चौकशी आज ईडीने धाड पडल्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. उद्या आमदार अपात्र प्रकरणांची सुनावणी असताना आज ही घटना घडल्यामुळे ठाकरे गटाला कुठेतरी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा आज एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पत्रकारांनी रवींद्र वायकर यांच्यावरील ईडीच्या छाप्याबद्दल त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी याबद्दल उत्तर देताना नेमकं काय म्हटलेलं आहे आपण ते सुद्धा पाहूयात. पहिली गोष्ट आहे की जोपर्यंत सरकार दिल्लीचं बदलत नाही तोपर्यंत हे होणार. आजचं जे काही वायकरांचं वर्तन मिळालं मला काही घ्यायची माहिती नाही, पण त्यांच्यावरचा हल्ला असेल किंवा यापूर्वी रोहित पवारांच्या संदर्भातली गोष्ट असेल या गोष्टी होतात. सत्ताधारी पक्षांनी विशेषतः आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते या बाबतीत त्यांच्यापेक्षा अधिक असतं. तर शरद पवारांनी यावेळेस सांगितलं आहे की केंद्रात जोपर्यंत सत्ता बदल होत नाही तोपर्यंत अशा ईडीच्या धाडी येत असतील. आपण बघितलं तर 2 दिवसापूर्वीच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना सुद्धा अशा प्रकारची ईडीची धाड त्यांच्या बारामती ॲग्रोवर पडलेली होती. त्याचप्रकारे याच्या आधीही अनेक जणांना ईडीच्या धाडी आलेल्या आहेत किंवा इन्कम टॅक्सकडनं नोटीस आलेल्या आहे. त्यामुळे शरद पवारांनी हे जे विधान केलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. दरम्यान यानंतरच्या तिसऱ्या बातमीकडे आपण वळणार आहोत. ती बातमी काँग्रेसच्या गोटातून आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना आज मोठा दिलासा मिळालेला आहे. नागपूर खंडपीठाने त्यांचा जामीन अर्ज जो आहे तो मंजूर केलेला आहे. 1 लाख रुपयाच्या जातमुलक्यावर हा जामीन अर्ज कोर्टाने मंजूर केला असून प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला जे आहे ते सुनील केदार यांना सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश यावेळी न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाल्के यांनी दिलेले आहेत. हा निर्णय देत असताना हा निर्णयामुळे कुठेतरी काँग्रेसला किंवा सुनील केदार यांना जरी दिलासा मिळाला असला तरी या बाबतीत जे आहे ती कोर्टाने कुठली स्थगिती दिलेली नाही, फक्त जामीन मंजूर झालेला आहे. त्यामुळे आता सुनील केदार यांना जरी काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी शिक्षेला कुठलीही स्थगिती मिळाली नाही आहे. आपण जर बघितलं तर या संदर्भात जेव्हा नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा 150 कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी 12.5 लाखाचा दंड आणि 5 वर्षाची शिक्षा ही सुनील केदार यांना झाली होती. त्यानंतर जे आहे ते विधानसभेचे जे सचिव आहेत त्यांनी सुनील केदार यांची आमदारकी रद्द केली होती. आपण जर बघितलं तर 2 वर्षापेक्षा जास्त एखाद्या लोकप्रतिनिधीला शिक्षा सुनावली गेली असेल तर त्याची आमदारकी असेल किंवा एखादा खासदार असेल त्यांची खासदारकी रद्द करण्यात येते. राहुल गांधींच्या प्रकरणात सुद्धा आपल्याला हेच पाहायला मिळालं होतं. परंतु राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने जे आहे ती शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांना खासदारकी परत मिळाली होती. सुनील केदारांच्या बाबतीत मात्र तसं झालेलं नाही आहे. त्यांना फक्त जामीन मंजूर केलेला आहे. त्यामुळे काही प्रमाणातच त्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु आता सुनील केदार या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागतात का हे सुद्धा पाहावं लागेल. आपण जर बघितलं तर सुनील केदार हे विदर्भातले काँग्रेसचे मोठे नेते आहेत. एक तरुण नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. मधल्या काळात त्यांच्याकडे राज्याची प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते अशी सुद्धा चर्चा होती. त्यामुळे सुनील केदार यांना हा जरी काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी शिक्षेला मात्र स्थगिती देण्यात आली नाही आहे. दरम्यान आपण यावर बघितलं तर आज जेव्हा उच्च न्यायालयाच्या खंडपीठात नागपूर खंडपीठात यावर सुनावणी झाली त्यावेळेस जामीन अर्जावरती राज्य सरकारकडून आणि सुनील केदार यांच्या वकिलाकडून दोन्हीकडून जोरदार युक्तिवाद झाले. सुनील केदार यांच्याकडून प्रसिद्ध वकील सुनील मनोहर यांनी हा युक्तिवाद केला तर राज्य सरकारकडून वकील राजा ठाकरे यांनी राज्य सरकारची जी आहे ती बाजू मांडली. अर्थात सुनील केदार यांना जरी जामीन मंजूर झाला असला तरी राज्य सरकारने मात्र या जामिनाला विरोध केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार असो किंवा सुनील केदार हे वरच्या न्यायालयात जाऊन या संदर्भात दोघंही एकमेकांच्या याच्यात विरोधात दाद मागतील. परंतु शिक्षेला स्थगिती मिळाली नसल्यामुळे सुनील केदार यांना मात्र आमदारकी परत मिळणार नाही हे मात्र निश्चित आहे. त्यानंतरच्या चौथ्या बातमीकडे आपण येऊयात. ती चौथी बातमी आहे ती म्हणजे मराठा आरक्षणाच्या मागणीची आग्रही भूमिका घेणारे मनोज जरांगे पाटील हे येत्या 20 जानेवारीला मुंबईकडे आंदोलन करण्यासाठी रवाना होणार आहेत.
त्यांचा तसा प्लॅनही त्यांनी कुठल्या मार्गाने येणार हा सुद्धा त्यांनी जाहीर केलेला आहे. परंतु या संदर्भात आता ज्येष्ठ वकील असतील किंवा ओबीसी नेते असतील यांनी जरांगे पाटील यांच्या या 20 तारखेच्या आंदोलनाला विरोध केलेला आहे. आपण बघितलं तर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सुद्धा जरांगे पाटील यांच्याप्रमाणेच 20 जानेवारीला मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केलेली आहे. त्याचप्रमाणे काल हेमंत पाटील याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी सुद्धा या संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली आणि त्यांनी असं सांगितलं की 20 जानेवारीला मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येऊ देऊ नका, कारण मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, तरीसुद्धा कुठेतरी नेता बनण्याचा प्रयत्न जे आहे ते मनोज जरांगे पाटील करतायत, यामध्ये राजकारण घडवून आणतायत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखलं पाहिजे आणि अशीच मागणी आज ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली आहे. आपण बघितलं तर गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला वेळोवेळी विरोध केलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांना जेव्हा आंतरवली सराटी असेल किंवा त्यानंतर त्यांनी आंदोलन केलं किंवा राज्यभरात त्यांचे दौरे झाले त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांना अटक करा अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांची गाडीची तोडफोड मनोज जरांगे पाटील समर्थकांनी मुंबईत केली होती. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते अधिक आक्रमक झाले, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना अटक करा अशी मागणी लावून धरली होती आणि आज मनोज जरांगे पाटील यांनी अशी मागणी केली की गुणरत्न सदावर्ते यांनी अशी मागणी केली की मनोज जरांगे पाटील यांना 20 तारखेला मुंबईत येण्यापासून रोखलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील गुणरत्न सदावर्ते नक्की काय म्हणालेत आपण पाहूयात. मनोज जरांगे आहे ह्याची जर पूर्वपीठिका आंदोलनांची पाहिली तर याच्या प्रत्येक आंदोलनामध्ये काहीतरी देशहिताच्या विरुद्ध घडलेलं आहे. तुम्ही जर जरंग्याची अंतरवली सराटीची जर आंदोलन पाहिलं, त्याचं उपोषण पाहिलं तर तिथं पोलिसांवर हल्ला, पोलिसांना क्षतिग्रस्त करणे, रक्तबंबाळ करणे. दुसरं आपण जर पाहिलं असेल बीडमधलं तर लोकप्रतिनिधींचे घरं जाळणे, व्यावसायिकांची दुकानं, हॉटेल्सला टार्गेट करणे आणि एवढंच नाही तर गावबंदी करणे. म्हणजे कशा प्रकारे आम्ही मी माझी दादागिरी आहे किंवा ज्याला म्हणतो आपण लोकशाहीच्या व्यतिरिक्त जाऊन कसं म्हणजे मुस्कटदाबी करता येईल इतरांची ज्यांचं त्या आंदोलनाशी संबंध नाही, अशी जी मुस्कटदाबीची हिंसक वृत्तीचा विचार जो आहे जरंगेचा आणि त्या पार्श्वभूमीवर जरंगेला कोणत्याच परिस्थितीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानात, बीकेसी मध्ये, त्याचबरोबर शिवाजी पार्कवर आंदोलनाची मुभा देण्यात येऊ नये ह्याकरिता आम्ही आज जी पहिली तक्रार आम्ही दाखल केलेली आहे ती तक्रार अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग, पोलीस आयुक्त मुंबई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पार्क पोलीस स्थानक, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना या प्रती दिलेल्या आहेत. आता हे देताना आम्ही माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते की एखाद्या माणसाला, एखाद्या वृत्तीला, एखाद्या अपप्रवृत्त गोष्टीमुळे, एखाद्या गोष्टीमुळे इतरांना त्रास होईल, जसं की आता शाळा बंद, या जरंग्यामुळे बघा तुम्ही बीडची शाळा बंद, म्हणजे अधिकारी सुद्धा एवढे प्रेशरमध्ये की शाळा बंद, त्याच्यापूर्वी जालन्याची शाळा बंद, ही जी वृत्ती आहे. आता मुंबईमध्ये येण्यामागचा उद्देश काय, तर मुंबईमध्ये येण्यामागचा उद्देश अगोदर काय बोलून दाखवलं त्यांनी, म्हणजे शेअर मार्केट, म्हणजे सांकेतिक भाषेमध्ये त्यांचे सोबती कोण, तर त्या सोबत्यांकडे कट्टे आणि म्हणजे काय म्हणतो त्याला काडतुसं सापडलेली, ही सगळी गोष्टी लक्षात घेता, कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय लक्षात घेता पोलिसांना त्यांना थांबवण्यासाठी म्हणजे परवानगी नाकारण्यासाठी जे म्हणजे ज्या प्रकारे कायदेशीर तक्रार लागते त्या तक्रारीचा उल्लेख आम्ही केला. आपण बघितलं गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणी केलेली आहे. काल देखील हेमंत पाटील जे आहेत त्यांनी याचिका हायकोर्टात दाखल केली होती, त्यांनी सुद्धा अशीच मागणी लावून धरलेली होती.
दरम्यान 20 जानेवारीला मनोज जरांगे पाटील हे मुंबईला येण्यासाठी निघणार आहेत. त्या ज्या मार्गाने ते येणार आहेत त्या मार्गाने पोलिसांचा बंदोबस्त असेलच, परंतु मनोज जरांगे पाटील मुंबईत पोहोचतात का हे आपल्याला पाहावं लागेल. खरं तर राज्य सरकारच्या दृष्टीने हे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदे यांनी किंवा इतर मंत्री असतील छगन भुजबळ सोडून यांनी नेहमीच मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार सकारात्मक आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ सोडले तर इतर मंत्र्यांनी नेहमी सरकार सकारात्मक आहे असं सांगितलेलं असताना आता इतर जे आहेत म्हणजे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे असतील, काल हेमंत पाटील किंवा आज गुणरत्न सदावर्ते यांनी या आंदोलनाला विरोध केलेला आहे. कुठेतरी आरक्षण 20 जानेवारी ही तारीख जवळ येत असताना या बाबतीत जो आहे तो विरोध जो वाढताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार. खरं तर आपण बघितलं तर गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी या संदर्भात काही ऐकलेलं नाही आहे. काल प्रकाश आंबेडकर वंचितचे त्यांनी सुद्धा सांगितलं की आमच्या ताटात तुम्ही आरक्षण घ्यायला येऊ नका, तुम्ही वेगळ्या मार्गाने आरक्षण घ्या, पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला मदत करतो. पण मनोज जरांगे पाटील यांनी तो प्रकाश आंबेडकरांचा हा प्रस्ताव सुद्धा धुडकावला आहे. त्यांची एकच मागणी आहे की मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण दिलंच, ओबीसीमधून आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. दरम्यान या बातमीवर या संदर्भात सुद्धा आपण वेळोवेळी अपडेट घेत राहणारच आहोत. त्यानंतरच्या 5व्या बातमीकडे आपण वळूया. क्रीडा क्षेत्रातून ही बातमी आहे. खरं तर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आज अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार जो आहे तो मोहम्मद शमीला देण्यात आला. जी समिती असते खेळाडूंच्या याच्यासाठी त्या समितीच्या आधारे आणि योग्य तपासणीनंतर सरकारने हे जे आहे ते खेळाडूंसाठीचे अर्जुन पुरस्कार जाहीर केलेले आहेत. आणि हा पुरस्कार मिळाल्यानंतर मोहम्मद शमीने एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. या संदर्भात मोहम्मद शमीला जेव्हा विचारलं असतं तो असं म्हणाला की हा पुरस्कार एक स्वप्न आहे, अनेकांचं आयुष्य निघून जातं, हा पुरस्कार ते जिंकू शकत नाहीत, परंतु या पुरस्कारासाठी माझी निवड झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे अशी प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. खरं तर आपण बघितलं तर विश्वचषकापासून मोहम्मद शमी जो आहे तो दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्यामुळे मैदानावरील पुनरागमनाबद्दल जेव्हा त्याला विचारण्यात आले त्यावेळेस त्याने असं सांगितलं की दुखापत हा खेळाचा एक भाग आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूचे जे आहे ते नेहमी मैदानात परत येण्याचे स्वप्न असते. खेळाडूही लवकरात लवकर मैदानात येण्याचा प्रयत्न करत असतात. तसाच प्रयत्न मीही करत आहे. दरम्यान लोकांनी जे काही मला प्रेम दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि नेहमीच सकारात्मक मानसिकतेने खेळाडूंनी मैदानात उतरावे असं सुद्धा मोहम्मद शमी यांनी सांगितलेलं आहे. आपण जर बघितलं तर मोहम्मद शमीने वर्ल्ड कप 2023 स्पर्धेमध्ये सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या होत्या आणि त्याने 3 सामन्यात 5 विकेट्स घेण्याचा कारनामाही केला होता. त्यामुळे आत्तापर्यंत भारतीय क्रिकेटमध्ये मोहम्मद शमीने जे आहे ते भरीव योगदान दिलेलं आहे. त्यामुळे 2023चा हा पुरस्कार 2024मध्ये मिळत असला तरी 2023ची ही यादी आहे आणि यामध्ये मोहम्मद शमीला जो आहे तो अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे. आज खरं तर 26 पुरस्कार देण्यात आले. यामध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असेल किंवा अर्जुन पुरस्कार असतील किंवा त्यांचे प्रशिक्षक असतील यांनासुद्धा पुरस्कार देण्यात आले. अशा प्रकारचे 26 पुरस्कार आज राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आले. आपण जर बघितलं तर बॅडमिंटन कोर्ट गाजवणारी पुरुष दुहेरीतील जोडी सात्विक साईराज आणि रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची देखील खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेली होती. परंतु सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार सगळ्यात जास्त लक्ष वेधलं ते मोहम्मद शमीने वेधलं होतं. त्यामुळे मोहम्मद शमीला अखेर अर्जुन पुरस्कार मिळाल्यामुळे क्रिकेटप्रेमी जे आहेत त्यांनी सोशल मीडियावरती त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर या आजच्या दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्या होत्या. त्यातली पहिली बातमी ही अत्यंत महत्त्वाची होती. खरं तर ह्या बातमीवर आपलं लक्ष राहणारच आहे, कारण उद्या 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रप्रकरणी अंतिम निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. त्यामुळे या बातमीकडे आपलं लक्ष असणार आहे. उद्या जे काही दिवसभरात घडेल त्या संदर्भातली ज्या काही गोष्टी घडतील त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी जे आहे ते अपडेट आमच्या महाटॉक्सच्या यूट्यूब चॅनलवर देणारच आहोत. त्यामुळे अशाच बातम्या आणि अशाच बुलेटिन पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा. धन्यवाद.